अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. श्री जगद्गुरु एकाक्षर शिवाचार्याय नमः. सच्चिदानंद परशिवा जाणूनी घेई माझा भावा, देवा पूर्णत्वासी न्यावा तत्वप्रकाशक ग्रंथ हा. जे वीरशैव मार्ग भुलले, आपुल्या स्वत्वास विसरले, शिवभक्तीस विन्मुख झाले, अन्यपंथी प्रवर्तूनी उणा नसता स्वधर्म, तरी आचरिती परधर्म, त्यांना दाखविणे मर्म, विवरुनी या ग्रंथात. तो समृद्ध वीर शैव विचार, बिंबवावा लोकमनावर, यासाठी मांडिला जागर या ग्रंथाच्या रचनेचा. म्हणून शिवा साह्य करी, प्रमादालस्य विघ्नेवारी, प्रकटूनि मम अंतरी, निमित्त मला करावे. मागील अध्यायी झाले कथन, ग्रंथकाराचे वंशवर्णन, श्री सिद्धांत शिखामणीचे महिमान, सार शिवागमांचे. तुम्ही श्रोते चिकित्सक, शुद्धांतःकरणी भाविक, वीरशैव धर्माचे पाईक, पुढे ऐकाया सिद्ध व्हा. सच्चिदानंदरूपाय सदसद्व्यक्ति हेतवे, नमः शिवाय सांबाय सगणाय स्वयंभुवे. सदाशिवमुखाशेष तत्त्वमौक्तिकशुक्तिकां, वन्दे माहेश्वरीं शक्तिं महामायादिरूपिणी. अस्ति सच्चित्सुखाकारम् अलक्षणपदास्पदम्, निर्विकल्पं निराकारं निरस्ताशेषविप्लवम्. भाव अभाव रूप संसार, त्याच्या निर्मितीस आधार. सच्चिदानंद रूप ईश्वर परशिव स्वयंभू, प्रमथ गणांच्या मेळ्यात ज्याचा वास सदोदित. अंकी अंबा विराजित, नमस्कार त्या शिवासी. सदा शिवापासूनी भूमीपर्यंत 34 तत्व मौक्तिके समस्त. जन्मती ज्या शिंपलीत, ती शक्ती महेश्वराची. तिला शुद्ध विद्या म्हणती, महामाया आणि प्रकृती. शिवासी अभिन्नती शक्ती, त्या पार्वतीस नमस्कार. प्रपंच मूळ शिवब्रह्म जाण, त्याचे लक्षण सांगणे कठीण. विकल्प रहित भेद आकारहीन, उपद्रवरहित ते ब्रह्म केवळ सत्रूप. चित्रूप आनंदरूप, निरवयव निर्लेप, परिपूर्ण स्वतःत. परिच्छेद कथा शून्यं, प्रपंचातीत वैभवम्, प्रत्यक्षादिप्रमाणानाम् अगोचरपदे स्थितम्. देश वस्तू आणि काले, विश्व सर्व भेदिलेले. यास परिच्छेद दिले नाव तत्ववेत्यांनी. देश म्हणजे ठिकाण, त्याचे सर्वांची असे बंधन. वस्तू व्यक्ती असो जाण, राहे एका ठिकाणी. एके ठाई वस्तू वसे, ती दुजे ठाई नसे. शोधिता तेथे न गवसे, हाच देश परिच्छेद. परी शिव ब्रह्म सर्वत्र, भरूनी राहिले एकमात्र. ते नाही ऐसा तिळमात्र, ठावनसे ब्रह्मांडी. ते ब्रह्मांडा व्यापूनी उरले, ब्रह्मांडाच्याही ते पलीकडले.
येथे तेथे हे शब्द नुरले ऐसे बृहत्तत्वते म्हणून देशभेदातून सर्वस्वी मुक्त शिवपूर्ण दुसरा वस्तुभेद जाण तो श्रोते हो सांगतो घट आणि मठ पाहता ते वेगळे दिसती सर्वथा दोन्ही पदार्थात समानता किंचिन मात्र नसेची घट हा नसेची मठ आणि मठ हा नसेची घट परस्पर भिन्नते एकवट काही केल्या होती ना परी तैसा नाही शिव विश्वी व्यापिला एकमेव त्यासी तुळावी ऐसी अभिनव वस्तु दूजी नसेची म्हणून वस्तु परिच्छेदापासून अलिप्त परशिव असे पूर्ण तैसाची काल परिच्छिन्न नसे शिव कदापि भूत वर्तमान भविष्य यांनी बांधिली वस्तू मनुष्य विशिष्ट काळी त्यांचे आयुष्य व्यतीत होते सर्वही भूतकाळीची वस्तू वा नर वर्तमानात नच येणार वर्तमानात ज्यांचा वावर त्यांचा भविष्यी असेना परी परशिव नाही ऐसा तो सर्व काळी सरिसा भूत वर्तमान भविष्यावरी ठसा त्याचा सदैव असेची तो काळाने नाही बांधला तो प्रकृती प्रपंचा पलीकडला प्रत्यक्ष अनुमानादी प्रमाणे त्याला नच शकती या कळू स्वप्रकाशं विराजन्तम् अनामयमनोपमम् सर्वज्ञं सर्वगं शान्तं सर्वशक्तिनिरङ्कुशम् सृष्टी निर्मिती अगोदर तो होता कैसा सर्वेश्वर ज्यामुळे झाला विस्तार पुढे सर्व प्रपंचाचा शिवब्रह्म स्वयं प्रकाशित जनन मरणापासून मुक्त सर्वज्ञानी उपमारहित सर्वांतरयामी वसलेले राग द्वेषाच्या विरहित सर्व सामर्थ्यवान शांत सर्वव्यापी सर्वमुक्त नभते कोणा अधीन शिवरुद्र महादेव भवादिपदसंज्ञितम् अद्वितीयमनिर्देश्यम् परं ब्रह्म सनातनम् तो परब्रह्म शिव त्यास म्हणती रुद्र महादेव भव ऐसे त्याचेच नाव एकमेव तो होता तो सर्व भेदां पलीकडे कोणाच्या दृष्टीस न पडे गाता त्या ब्रह्मरूपाचे पवाडे मौन पडे वाणीसी भेद म्हणजे ऐका काय सजातीय विजातीय आणि स्वगत तो होय ऐसे भेद त्रिविध मनुष्य जाती असे एक परी माणसात भेद कितीक रूप वर्ण स्वभाव आणिक मती भिन्न प्रकारची पशु जाती एक जरी व्याघ्र सिंह हरणे सारी अस्वले कोल्हे नाना परी प्राणी असती अनेक हंस बगळे काक कोकिळ पारवे चक्रवाक ऐसी पक्षी जाती अनेक भेदांनीच भरलेली जाती एक तरी भेद हाची सजातीय भेद शिवब्रह्म निर्विवाद मुक्त भेदातून या सजातीय भेद करावा तरी दुजा सजातीय असावा शिवब्रह्मा सारखा शोधावा लागेल दुसरा शिवब्रह्म परी एकची शिव परिपूर्ण
दुजे नाही त्या समान सजातीय भेदास कारण तेथे काही उरेना दुसरा भेद विजातीय मनुष्य पशु पक्षी सर्व यांच्यामध्ये सजातीय कोणी असेना कोणाचा मनुष्य हा मनुष्य पाही तो पशु नसे काही पक्षी हा पशु नाही पशु हा पक्षी नसे हे सगळे भिन्न भिन्न हा विजातीय भेद जाण शिवब्रह्म या भेदातून मुक्त असे सर्वस्वी सृष्टीआधी परशिवतत्व त्याचे एकमात्र अस्तित्व त्या सम विजातीय तत्व दुसरे नव्हते कोणते विजातीय भेदासी म्हणून तेथे किंचित नव्हते स्थान आता तिसरा स्वगत भेद कथन करू श्रोत्यांकारणे मनुष्य देह दिसे एक परी त्यास अवयव अनेक हात पाय डोळे नाक इंद्रिये ती वेगळाली हात हा पाय नव्हे पाय हा हात नव्हे ऐसे इंद्रिय भेद अवघे हे हात स्वगत भेद असे मनुष्य देह एक भासला तरी तो विविध भेदे ग्रासिला वृक्ष शाखा पल्लव फळे डबरला एक असूनी भेदयुक्त एक दिसे घर आपुले पण भिंती छत खांब वेगळे यासी ज्ञात्यांनी संबोधिले स्वगत भेद या नावे परी शिव ब्रह्माच्या ठाई हा भेद नाही नाही शिवब्रह्म अशरीरी पाही तेथे कैसे अवयव मनुष्य पक्षी वृक्ष घर यांना सर्व आकार प्रकार जे तत्व निरवयव निराकार तेथे स्वगत भेद कैसा सजातीय विजातीय स्वगत या त्रिभेदांपासून मुक्त शिवब्रह्म ते शाश्वत अनिर्देशाद्वितीय तत्र लीनमभूत् पूर्वं चेतना चेतनं जगत् स्वात्मलीनं जगत्कार्यं स्वप्रकाश्यं तदद्भुतम् शिवाभिदं परं ब्रह्म जगन्निर्मातुमिच्छया स्वरूपमादधे किञ्चित् सुखस्फूर्तिविजृम्भितम् हे विश्वचर अचर सृष्टी निर्मिती अगोदर शिवब्रह्मातची स्थिर होते लीन होऊनी ब्रह्मी लीन झाल्यामुळे आंतरबाह्य इंद्रियानाकळे स्वतेजे विश्वासी उजळे अद्भुत ते शिवब्रह्म जगनिर्मिती करावी आपण या इच्छेने शिवपरब्रह्म जाण करीते झाले रूप धारण स्फूर्तिमय उल्लसित निरस्त दोष संबंधम निरुपाधिकमव्ययम् दिव्यमप्राकृतं नित्यं नीलकण्ठं त्रिलोचनम् चन्द्रार्धशेखरं शुद्धं शुद्धस्फटिकसन्निभम् शुद्धमुक्ताफलाभासम् उपास्यं गुणमूर्तिभिः जन्म मरण दोष मुक्त अविद्यादि उपाधि रहित अविनाश त्रिकाला बाधित दिव्यते शिवस्वरूप त्रिगुणात्मक प्रकृति संबंध रहित ते नित्य सिद्ध नीलकंठ त्रिलोचन ही प्रसिद्ध नामे शिवरूपाची अर्धचंद्रे शोभते भाळ स्फटिका समशुद्ध निर्मळ
रूपते मोत्या समते जाळ ब्रह्मादि देव उपासिती विशुद्ध ज्ञानकरणं विषयं सर्वयोगिनां कोटिसूर्यप्रतीकाशं चन्द्रकोटिसमप्रभम् अप्राकृतगुणाधारम् अनन्तमहिमास्पदम् निर्मल ज्ञानासी कारण सर्व योग्यांचे ते ध्यान कोटी सूर्यांच्या समान तेजस्वी ते शिवरूप कोटी चंद्र प्रकटावे तैसे कांतिमान स्वभावे सर्वज्ञत्वादी गुण आघवे तयांचा तो आश्रय अनंत महिम्यांचा आधार असे शिवरूप निराकार त्यात लीन चराचर सृष्टी होती प्रारंभी इच्छा झाली परशिवास की निर्मावे अद्भुत जगास आणि करावा क्रमविकास सर्व जीव मात्राचा तदीया परमा शक्तिः सच्चिदानन्दलक्षणा समस्तलोकनिर्माण समवायस्वरूपिणी तदिच्छया भवत्साक्षात् तत्स्वरूपानुसारिणी विमर्श शक्ती शिवाठायी तादात्म्य रूपे वसे अक्षयी विश्व निर्मिती सती होई उपादान कारण सच्चिदानंद रूपी शक्ती विकासता उपजे सृष्टी संकोचता तीच कल्पांती आवरी विश्व पसारा जसा कवचातुनी कासव पसरी आपुले हात पाय कालांतराने अवयव घेईयात ओढुनी तैसा विमर्श शक्तीत ब्रह्मांड पसारा असे सुप्त विभाग परामर्श अवस्थेत तीच धरिते सृष्टीरूप शक्ती विकासे सृष्टी घडे शक्ती संकोचे सृष्टी विघडे सृष्टी सह शक्ती पुढे लीन होई ब्रह्मात विमर्श शक्ती मधून हे विश्व होई निर्माण ते भासते रूपात विभिन्न परीशक्ती स्वरूपते सशंभुर्भगवान् देवः सर्वज्ञः सर्वशक्तिमान् जगत्शिश्रुक्षुः प्रथमं ब्रह्माणं सर्वदेहिनां कर्तारं सर्वलोकानां विदधे विश्वनायकः तस्मै प्रथमपुत्राय शङ्करः शक्तिमान् विभुः सर्वज्ञः सकला विद्या सानुग्रहमुपादिशत् प्राप्तविद्यो महादेवात् ब्रह्मा विश्वनियामकात् समस्तलोकान् निर्मातुं समुद्यमपरोऽभवत् संपत्ति यश ज्ञान शोभा वैराग्य धर्म जाण या षडैश्वर्याने संपन्न भगवान विश्वनायक त्या सर्वज्ञ सर्वशक्तिमान शिवाने घडविण्यासाठी 14 भुवने त्यात निर्माया प्राणी जीवने निर्मिला समर्थ ब्रह्मदेव शिवे होऊनी शक्तियुक्त निर्मिलेला प्रथम सुत त्या ब्रह्मदेवासी अनुग्रहीत करुणी विद्या उपदेशिला जगन्नियामक महादेव त्यांच्याकडून विद्या वैभव
संपादूनि ब्रह्मदेव सज्ज झाला निर्मितीसी कृतोद्योगोऽपि निर्माणे जगतां शङ्कराज्ञया अज्ञातोपायसम्पत्ते अभवन्माययावृतः विधातुमखिलान् लोकान् उपायं प्राप्तुमिच्छया पुनस्तं प्रार्थयामास देवदेवं त्र्यम्बकम् शिवाज्ञेने उद्युक्त होऊन करू लागला विश्वसृजन परी काही केल्या त्याच्या हातून विश्वनिर्मिती होईना केले अपार प्रयास पण होईना जगविकास बैसला होऊनी निराश किं कर्तव्य मूढ विधाता मायेने आवृत्त झाला उपाय सुचेनाच त्याला शेवटी शरण गेला परमपित्या शिवासी करावी प्रपंचोत्पत्ती त्याची अवगत भावी युक्ती एकवटूनी शक्ती भक्ती त्याने प्रार्थिले त्रिलोचना नमस्ते देवदेवेश नमस्ते करुणाकर अस्मदादि जगत्सर्व निर्माणन विधिक्षमा उपायं वद मे शम्भो जगत्स्रष्टः जगत्पते सर्वज्ञः सर्वशक्तिस्त्वं सर्वकर्ता सनातनः देवाधिदेवा महादेवा तूच सकल भक्तांचा विसावा अफाट विश्व संसार निर्मावा अशी आज्ञा केली मज माझ्यासह विश्वसृजन करावयास तू समर्थ पूर्ण म्हणून दयानिधे वंदन तुला करितो वारंवार तू सर्वज्ञ सर्वकर्ता जगत्पती उमा भरता सर्वशक्तिमान शाश्वता कृपा करी माझ्यावरी जगनिर्मिती करावी कैसी उपाय सुचेनाची मजसी तो सांगूनी माझी उदासी दूर करावी दयाळा इति सम्प्रार्थितः शम्भुः ब्रह्मणा विश्वनायकः उपायमवदत्तस्मै लोकसृष्टिप्रवर्तनम् उपायमीश्वरेणोक्तं लब्ध्वापि चतुराननः न समर्थो भवत्कर्तुं नानारूपमिदं जगत् विधात्याची प्रार्थना ऐकून विश्वनायक झाला प्रसन्न कैसे करावे विश्वनिर्माण उपाय त्यास सांगितला उपाय ऐकून चतुरानन करू लागे पुन्हा प्रयत्न चतुर्दश भुवने निर्माण कराया ठरे समर्थ नाना योनी नाना जीव पशु पक्षी जलचर मानव ऐसे विराट विशाल वैभव संपन्न ब्रह्मांड बहुरूपी प्रयत्न करू करूनी श्रमला थकला भागला धर्मे भरला परी नाही समर्थ ठरला निर्मिती सविधाता पुनस्तं प्रार्थयामास ब्रह्मा व्यूहलमानसः देवदेव महादेव जगत्प्रथमकारण नमस्ते सच्चिदानन्द स्वेच्छा विग्रहराजित भव सर्वमहेशान
सर्वकारणकारण भवदुक्तोऽह्युपायो मे न किंचित् ज्ञायतेऽधुना। मग जहाला व्याकुळ दाटूनी आले नेत्री जळ म्हणे देवाधिदेवा तळमळ शांत करी मनीची तू जगाचे आदिकारण स्वेच्छेने करिसी देह धारण सर्व कारणांचे ही तू कारण सच्चिदानंद स्वरूपा भवा शर्वा महेश्वरा मजवरती कृपा करा तुम्ही कथिला उपाय खरा मज जगनिर्मितीचा पण तो किंचितही मला नाही महादेवा कळला म्हणून विनवितो तुम्हाला पुनः पुन्हा शंकरा। सृष्टिं विधेहि भगवन् प्रथमं परमेश्वर ज्ञातोपायस्ततः कुर्यां जगत्सृष्टिमुमापते। उमापती शिवशंकरा तुम्ही सृष्टी निर्माण करा तिनी पाहून परमेश्वरा मग निर्मीन जगास जशी जशी तुम्ही निर्माल तशी तशी मज कळेल मग ही सृष्टी विशाल घडेल माझ्या हातून। इत्येवं प्रार्थितः शंभुः ब्रह्मणा विश्वयोनिना ससर्जात्मसमप्रख्यान् सर्वगान् सर्वशक्तिकान् प्रबोध परमानंद परिवाहितमानसान् प्रमथान् विश्वनिर्माण प्रलयापादनक्षमान्। विधात्याचे ऐकूनी बोल द्रवले शिव करुणा बहळ त्यांनी स्वसामर्थ्ये सकळ असंख्य गण निर्मिले रेणुक दारुक घंटाकर्ण धेनुकर्ण विश्वकर्ण हे प्रमुख शिवगण त्यात पाच जाणावे हेची होऊन लिंगोद्भव स्थापिती धर्मवीर शैव आणि उद्धरती जडजीव युगानुयुगी असंख्य हे असती पंचाचार्य मूळ हेची शिवाज्ञेने भूमंडळ दुमदुमविती सकळ शिवभक्ती प्रेरुणी वीर नंदी भृंगी जाण वृषभस्कंध पाच जण हे गोत्र पुरुष शिवगण पाच वीर शैवांचे हे पाच गोत्र पुरुष वीरशैव वंशाचे मूळ पुरुष यांच्यापासून होती विशेष उत्पन्न वीरशैव कुळेती हे शिवगण तरी कैसे ते प्रत्यक्ष शिवासरिसे सर्वगामी सर्वशक्तिमान ऐसे परमज्ञाने भरलेले मन आणि विश्वसृजन कराया संहाराया पूर्ण समर्थ ऐसे शिवगण पाहूनि विस्मित विधाता। तेषु प्रमथवर्गेषु सृष्टेषु परमात्मना रेणुको दारुकश्चेति द्वावभूतां शिवप्रियौ सर्वविद्याविशेषज्ञो सर्वकार्यविचक्षणो मायामलविनिर्मुक्तौ महिमातिशयोज्ज्वलौ। शिवनिर्मित असंख्य प्रमथ रेणुक दारुक दोघे त्यात शिवासी ते प्रिय अत्यंत ते धवा होते जहाले ते सर्व विद्या पारंगत कुशल सकल कार्यात होते त्रिमलापासून मुक्त आणव मायीय कार्मिक ह्या शिवासारखे तेजपुंज
विरागी प्रभावी महाराज उत्कृष्ट गुणांमुळे सहज प्रिय झाले शिवासी आत्मानंद परिस्फूर्ती रसास्वादनलंपटौ शिवतत्व परिज्ञान तिरस्कृत भवामयो नानापथमहाशैव तंत्र निर्वाह तत्परो वेदांत सार सर्वस्व विवेचन विचक्षणो आत्मानंद रसास्वादात तल्लीनते सदोदित शिवतत्वाचे ज्ञान यथार्थ अंतरात साठलेले संसार रोगापासून पूर्णमुक्त दोघे जण जन्म आणिक मरण भय नवते तयांना उत्कृष्ट शिवाद्वैत सिद्धांत तो नाना युक्तींनी प्रतिष्ठापित कराया तत्पर समर्थ होते रेणुक दारुक उपनिषदांचे सर्वस्व सार उलगडण्यात ते निपुण चतुर सर्व शिवगण जे थोर थोर त्यात दोघे अग्रगण्य नित्यसिद्धौ निरातंकौ निरंकुश पराक्रमौ तादृशौ तौ महाभागौ संवीक्ष्य परमेश्वरः समर्थौ सर्वकार्येषु विश्वास परमाश्रितौ अन्तःपुरद्वारपालौ निर्ममे नियतौ विभुः नित्य सिद्धते निर्भय महापराक्रमी अजेय अशा दोघांसी पाहून निर्णय घेतला शिवशंभूंनी शुद्धात्मे सर्व कार्य कुशल परम विश्वास पात्र निर्मल अंतःपुरात द्वारपाल त्यांना शिवे नेमिले गणेश्वरो रेणुकदारुका उभौ विश्वासभूतौ नवचन्द्रमौले अन्तःपुरद्वारगतौ सदातौ वितेन तुर्विश्वपतेस्तु सेवा भारी नवचंद्र धारण जो करी फणींद्र भूषण त्याचे परम विश्वासू गण होते रेणुक दारुक दारी ठेवूनी पहारा रक्षुनिया अंतःपुरा सदा सेविती शंकरा जागृतते राहुनी रेणुक आणि दारुक गण या दोघांचे झाले अवतरण हा कथा भाग केला कथन भाविक जिज्ञासू श्रोत्यांना शिवस्वरूप जगद्गुरुवर श्री काशी महास्वामीजी चंद्रशेखर त्यांच्या आज्ञेने ग्रंथ मधुर रचितो शेषनारायण श्री सिद्धांत शिखामणी तत्वामृत सद्भावे परिसोत शिवभक्त होतील मने भक्तियुक्त द्वितीयोऽध्याय पूर्णः ओम तत्सदिति श्री शिवगीतेषु सिद्धान्तागमेषु शिवाद्वैत विद्यायां शिवयोगशास्त्रे श्री रेणुकागस्त्य संवादे वीरशैव धर्मनिर्णये श्री शिवयोगी शिवाचार्य विरचिते श्री सिद्धांत शिखामणौ रेणुकदारुकावतरणं नाम द्वितीयः परिच्छेदः। श्री शिवार्पणमस्तु।